श्री स्वामी समर्थ. बाबाजी भट म्हणून मंगळवेढ्यात एक ब्राह्मण होते. श्री स्वामी महाराज त्यांच्या घरी महिना 15 दिवस येऊन बसत असे. एके दिवशी तिसरे प्रहरी श्री महाराज भटजींच्या घरी आले, पण भटजी घरी नव्हते. त्यांच्या पत्नीने श्री महाराजांना बसायला आसन दिले आणि त्यांचे सद्भावाने पूजन केले. श्री महाराजांनी त्यांना पाणी मागितले पिण्यासाठी, पण बाईंनी महाराजांची क्षमा मागितली आणि विनंती केली की महाराज, आपण क्षणभर बसावे, मी बाहेर जाऊन आता आपल्यासाठी पाणी घेऊन येते. तेव्हा स्वामी महाराज त्यांना म्हणाले की घरात आड असताना तू बाहेर का जातेस? त्यावेळेस बाईने हात जोडून विनंती केली की घरात आड आहे, पण त्यात पाणी नाहीये आणि उन्हाळ्यात तो आड कोरडा पडतो. त्यावर श्री स्वामी महाराज म्हणाले की आडात पुष्कळ पाणी आहे, चल तुला दाखवतो. असे म्हणून श्री स्वामी आडाजवळ गेले आणि त्यांनी आडात लघुशंका केली व बाईस म्हणाले, आडात पुष्कळ पाणी आहे, घागर सोडून पाणी काढ. बाईंनी महाराजांच्या वाक्यावर विश्वास ठेवला आणि घागरीस दोर बांधून ती आडात सोडून दिली. घागर पाण्याने तेव्हाच भरली. आडात पुष्कळ पाणी आले. बाबाजी भट तितक्यात घरी आले आणि झालेला सर्व प्रकार पाहून त्यांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार केला आणि त्यांची स्तुती गाऊ लागले. पाणी विहिरीमध्ये खूप विपुल प्रमाणात वाढले आणि पुढे त्या विहिरीला कधीच पाण्याची कमी पडली नाही. पुढे बाबाजी भट पंढरपुरास येऊन राहिले, पण हा चमत्कार ते सर्वत्रास अतिशय आनंदाने सांगत असे. श्री स्वामी समर्थ.